आज BNI सारख्या किंवा सॅटर्डे क्लब सारख्या अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या ऑर्गनायझेशन्समध्ये तुम्ही जाऊन तुम्ही रेफरन्शियल बिझनेस जनरेट करू शकता. पण सगळ्यात मोठी चूक कुठे होते माहिती आहे का, की ज्यावेळेस तुम्ही रेफरन्शियल बिझनेसवरती फक्त डिपेंडंट राहता आणि तुम्ही तुमचं स्वतःचं मार्केटिंग करत नाही आहात, तुम्ही स्वतःचं सेल्स टीम जनरेट करत नाही आहात आणि मार्केटिंगची काही सिस्टीम्सच नाहीत बिझनेसमध्ये. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बायरला ओमनी प्रेझेन्स दिसणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एखाद्या माणसाकडनं रेफरन्स दिला जाईल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या व्यक्तीने रेफरन्स दिला की ओमकार माळीकडनं तुम्ही अमुक अमुक प्रोडक्ट विकत घ्या किंवा अमुक अमुक सर्व्हिस विकत घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर ओमकार माळी कोण आहे आणि तुम्हाला ओमकार माळीबद्दल काहीच दिसलं नाही, तर तुम्ही ओमकार माळीवर विश्वास ठेवता येणार नाही. आणि वाईस वर्सा, तुम्हाला जर एखाद्या माणसाने रेफरन्स दिला की तुम्ही ओमकार माळीकडनं अमुक अमुक प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत घ्या, आणि गुगल केल्यानंतर तुम्हाला ओमकार माळीचे व्हिडिओज दिसत आहेत, त्याचा कॉन्टेंट दिसतोय, त्याच्याबद्दल रिव्ह्यूज दिसत आहेत, त्याची वेबसाईट दिसते, त्याचा सोशल मीडिया प्रेझेन्स दिसतोय, त्यानंतर त्या व्यक्तीने तुम्हाला बिझनेस देण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढतात. त्यामुळे रेफरल बिझनेस महत्त्वाचा आहे का, तर येस, सॅटर्डे क्लब, BNI या ऑर्गनायझेशन्स खूप सुंदर काम करत आहेत. पण त्याच्याचबरोबर तुम्ही स्वतःचे एफर्ट्स टाकणं पण गरजेचं आहे. फक्त रेफरन्सला कॉल करून त्याला छळत राहणं हा एकमेव तुमचं काम नाही आहे. रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी मार्केटिंग पण इम्पॉर्टंट आहे.